काय करता येईल, म्हणजे उदाहरणार्थ आशय, दिग्दर्शन, नट, प्रोडक्शन यामध्ये आपल्याला काय करता येईल. आणि इव्हेंच्युअली मला असं वाटतं मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्यासाठी म्हणून काय पाश्चात्यसुद्धा त्याला एक स्पर्श लागेल. त्याकरता त्याचे मातब्बर काही मंडळी असतील, ती मंडळी इथे येतील आणि तिने येऊन परिषदेच्या द्वारे महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जे नाट्यकर्मी आहेत, रंगकर्मी आहेत, या सगळ्यांना त्यांनी एक मार्गदर्शन करावं. ही एक साधारण एक ओबडधोबड अशी कल्पना आहे. पण मला असं वाटतं की परिषद इतकी खंदी आहे, शासन इतकं मदत करतं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी सुलभ होतील असं वाटतं. ते मला एक प्रकारचं आव्हान आहे. शंभरावं नाट्य संमेलन आहे आणि मी गेले 2 दिवस इकडे आहे. 100रावं नाट्य संमेलन आहे, त्याच्यामध्ये मला भाग घेता आला, मी उपस्थित राहिलो आहे. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण सेंच्युरीचं महत्त्व आपल्याला सचिन तेंडुलकर साहेबांकडनं कळलेलं आहे की सेंच्युरी किती महत्त्वाची आहे. आणि नाट्य संमेलन होतं आहे, एक कलाकार म्हणून, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला खूप प्रचंड अभिमान आहे. आणि मी काय भाग्यवान आहे मी की मी या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो आहे. खूप बरं वाटतं आहे, प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं आहे. आणि वेगवेगळे कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या एकांकिका झाल्या, नाटकं सादर होत आहेत आणि आता हे 5 महिने सलग कार्यक्रम चालू राहणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर मी असं आवाहन करा प्रत्येकाला, जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तरी तुम्ही एक दिवस अटेंड करा, कार्यक्रम अटेंड करा. आणि थँक्यू सो मच पिंपरी चिंचवड आम्हाला ते इन्व्हाइट केल्याबद्दल. त्याच्यामुळे आणि प्रशांत नामले सरांचे, भोईर सरांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यामुळे मी एक सिनेमा करतो आता, महापरिनिर्वाण, त्यासाठी मी केस कापलेत आणि जो एप्रिल महिन्यामध्ये रिलीज होईल. त्यामुळे चला, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे इन पिंपरी चिंचवड. नमस्कार, मी जुई बेंडखळे. मी आज या 100व्या महोत्सवात माझा सहभाग झालेला आहे. त्याच्यासाठी मी खरंच सगळ्यांचे आभार मानते, राजेंद्र सरांचे आभार मानते की मला इथे यायची संधी मिळाली. मी स्वतःला खूपच लकी समजते की 100व्या महोत्सवाला माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला यायला मिळालं आणि एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत आज मला बसायची संधी मिळाली. एवढे मोठे मोठे डिरेक्टर, प्रोड्युसर्स मला भेटतात आणि आज मला लोक नावाने ओळखून फोटोज वगैरे काढायला येतात. माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सोहळ्यानिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. सुरेश धोत्रे आणि त्याचबरोबर जयराज काळेकाका यांना सुद्धा मी रंगमंचावरती आमंत्रित करतो. आमचं आगमन झालं आणि आम्ही सर्व कलावंत इथे आल्यापासून आत्तापर्यंत आमची ज्या प्रकारे काळजी घेतली गेली आहे, आमची बडदास्त ठेवली गेली आहे, आमचे लाड पुरवले गेले, त्याबद्दल एका व्यक्तीचं नाव सगळ्यात आधी घ्यायला पाहिजे, ते म्हणजे आमचे लाडके मित्र भाऊसाहेब भोईर. पिंपरी चिंचवड शाखेचं काम किती मोठं आहे हे मी स्वतः जवळ बघितलं, ते म्हणजे भाऊसाहेब भोईरांमुळे. त्यांनी आशा भोसले पुरस्कारांनी मला सुद्धा सन्मानित केलेला आणि दरवर्षी होणारा जो पुरस्कार आहे आशा भोसले सन्मान, दरवर्षी ते करतात आणि मोठ्या मोठ्या गायकांना, संगीतकारांना त्यांनी सन्मानित केलेलं आहे. असे अनेक उपक्रम कायम करतात, पण ते उपक्रम जाहीर पिंपरी चिंचवड वासियांसाठी करणं ही गोष्ट वेगळी पुष्कर.
आणि माझ्या मळावरती सजेल का मग नाचत का नाही मग तुम्हाला असं वाटत तर माझ्या पिंपरी चिंचवडच्या मित्रांनो मी इथं बघा केवढे म्युझिशियन घेऊन आलेलो आहे इथे 2-2 कीबोर्ड आहेत 2-2 गिटार आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही तर माझे हे फार चांगले जवळचे मित्र आहेत कोणतं इन्स्ट्रुमेंट अरे दादा हे इन्स्ट्रुमेंट वाजवायला काही फारसं लागत नाही काय सांगता 2 बोट आणि 2 ओठ वाजवण्याची काय म्हणताय मग वाजवत आहे का हे शिट्टी वाजली आणि गाडी सुटली मस्त नाचते पोरगी
परत दादा सुधारणाला Shooting